माय चॅनल. कशा आहेत सगळेजण? आय होप तुम्ही मस्त मजेत असाल आणि मीही मस्त मजेत आहे. तर आजचा व्हिडिओ आपला हा मिशो शॉपिंगचा आहे. मिशो शॉपिंग हॉल आहे. मिशोवरनं काही गोष्टी मी खरेदी केलेल्या आहे. म्हटलं की त्याच्यावर एक छोटासा व्हिडिओ बनवावा आणि तेच तुमच्यावर शेअर करावं. तर जास्त वेळ न घालता लगेच व्हिडिओला सुरुवात करूया. तर सगळ्यात पहिली जी गोष्ट आहे ती घेतलेली आहे मी हे कंगवे आहेत. म्हणजे आपले जे हेअर ब्रश किंवा हेअर ब्रश किंवा कोम जे म्हणतात ते घेतलेलं आहे. मी खूप ठिकाणी वाचलं होतं आणि असं यूट्यूबला पण भरपूर ठिकाणी असं व्हिडिओज पाहिले होते की केसांसाठी ना आपले जे उडनचे कोम असतात किंवा उडनचे कंगवे असतात ते चांगले असतात. तर एक छोटंसं स्वप्न होतं, मला पण घ्यायचे होते, तर ते मी घेतलेलं आहे. तर इकडे किंवा इकडे बाजूला मी तुम्हाला लावले स्क्रीनशॉट की कितीला पडलेत मिशोवरनं. तर असे 4 प्रकारचे 4 आलेले आहेत. एक जे आपण हेअरस्टाईलसाठी येतो तो, आणि 3 असे मोठे त्याचे हे आहेत दात म्हणता येईल. आणि छान क्वालिटी आहे. आणि मेन म्हणजे हे ना आपलं जे कडुलिंबाचं झाड असतं ना त्याच्यापासून बनलेले आहे असं त्यांनी मेन्शन केलेलं होतं. तर क्वालिटी वगैरे छान आहे, एक नंबर आहे. तर हे एक प्रोडक्ट घेतलं. आता पुढचं प्रोडक्ट दाखवते. मी सगळे खोलून पाहिलेले आहेत कारण भरपूर दिवसापासून आलेले एक एक आले तसे मी खोलून पाहिले होते. तर दुसरं प्रोडक्ट म्हणजे हे आहे ज्वेलरी. तर मंगळसूत्र घेतलेले आहेत, 2 घेतलेले आहेत वेगवेगळ्या प्रकारचे. आता लग्न सराई येते तर वेगवेगळे मंगळसूत्र किंवा ज्वेलरी लागतात. तर हे सिंपल घेतलेलं आहे मी, जेणेकरून छान कुर्तीवर किंवा आपल्या साध्या पंजाबी ड्रेसवरती घालता यावं किंवा जीन्सवरती पण घालता यावं असं. तर हे असं आहे, खूप सुंदर आहे, सोबर आणि नाजूक घेतलेलं आहे. बघू शकता तुम्ही, खूप छान आहे. आणि त्याचबरोबर याच्यावरती ना छान असे कानातले देखील आलेले आहेत किंवा इयरिंग पण आलेले आहेत. छान छोटूशे आहेत, छान. तर बघू शकता तुम्ही, छोटूशे छान आलेले आहेत. तर रोज डेली यूजसाठी किंवा तुम्ही फंक्शनला वगैरे पण वन पीस वगैरे घातला तर हे घालू शकता. आणि त्याचबरोबर मंगळसूत्रच आहे, ज्वेलरीच आहे. मी आता लग्न आहेत, भरपूर लग्न वगैरे अटेंड करायचे आहेत. तर नुसतं एक असं हेवीचं घातलं तर बसून जातं साडीवर म्हणा किंवा कुर्तीवर म्हणा किंवा कुठल्याही ड्रेसवर म्हणा. तर हे असं घेतलेलं आहे. ते छान असं मोठं पेंडोल आहे आणि हे असं छान दिसतं. कधीतरी ठीक आहे घालायला म्हणून मी असं एक घेतलेलं आहे. आणि त्याचे कानातले सुद्धा म्हणजे छान आलेले आहेत, असे एवढे भरगच्च वगैरे नाही आहेत. आणि सिंपल आणि साध्या गोष्टीच मला अशा आवडतात, साध्या सोबर गोष्टी. तर त्याचे कानातले तर अगदी सोन्यासारखी डिझाईन दिसते, सोन्यालाही मागे टाकेल. तर असे 2 ज्वेलरी घेतलेले आहे. आता नेक्स्ट दाखवते. उन्हाळा येतोय म्हणल्यावर मग घरात तर आईस्क्रीम बनणारच. माझ्याकडे एक आईस्क्रीमचं होतं पण ते खराब झालं. तर जे कॅन्डी मग असतात ना आईस्क्रीमचे ते आहेत. तर ह्याच्यामध्ये एकूण 6 आहेत आणि विथ स्टँड आणि विथ हे काय म्हणतात स्टिक बरोबर आहे. 6 आहेत. मी इकडे टॅग केलेलं आहे, तुम्ही बघू शकता. त्यानंतर पुढची गोष्ट जी घेतलेली आहे ती डेकोरसाठी घेतलेली आहे. जे मनी प्लांट येतात ना खोटेवाले, तर हे मनी प्लांट घेतलेले आहेत. तर क्वालिटी थोडीशी मला ह्याची आवडली नाही बरं का. खूपच पातळ आहे आणि त्याच्यातलं ना एक पान गळायला सुद्धा. तर हे एक घेतलेलं आहे, पण कमी ह्याच्यात पडलं म्हणून मी घेतलेलं आहे, जास्त महाग नाही आहे हे. तर प्रत्येक गोष्टीचा इकडे टॅग केलेला आहे. नेक्स्ट ना काय झालं, मी ऑर्डर एक केलता. ब्लाऊज आहे हा ब्लॅक कलरचा. हे असं पाठी येतं आणि हे अशी समोरची बाजू आहे. पण मी ना ॲक्च्युली प्लेन ऑर्डर केलं, पण लकीली मला काय माहिती मिशो कधी कधी धमाका करतं. तर हे रिसीव झालेलं आहे आणि खूप छान आहे. आणि मी ॲक्च्युली हे मी केलंच नव्हतं, पण हे कसं काय झालं काय माहिती. तरी मी ह्याचं तुम्हाला ना लिंक वगैरे देते. आणि हे पाटीला येतं, अगदी सुंदर आहे ब्लाऊज. आणि मी अपेक्षाच केली नव्हती, मी असा प्लेन केलता, पण हे विथ डिझाईनमध्ये आलेलं आहे. आणि ठीक आहे, कधीतरी घालायला छान आहे म्हणून मी घेतलेलं आहे. आणि त्यानंतर नेक्स्ट जे आहे ना ते कुर्ती आहे. कुर्ती घेतलेली आहे. आता उन्हाळा येतोय म्हणल्यावर कॉटनच्या कुर्त्या हव्याच.
तर ही छान कॉटनची कुर्ती घेतलेली आहे. खूप छान आहे. एकदम कापड एकदम मऊसूद आणि ओरिजिनल कॉटन आहे. मला वाटत होतं येते की नाही चांगली, की पण छान आलेलं आहे. आणि स्लीवला ना इकडे असं इलास्टिक आहे आणि आपण त्याला ॲडजस्ट करू शकतो, वरती किंवा खाली स्लीव करू शकतो. ही एक छानशी कुर्ती घेतलेली आहे आणि भरपूर सारी शॉपिंग केलेली आहे. अजून 2 वस्तू दाखवायच्या राहिल्यात. आणि नेक्स्ट हा ब्रश घेतलेला आहे मी सोहमसाठी. हा ब्रश आहे शूज क्लीन करायचा. फक्त इथलं काढायचं, ह्याच्यात लिक्विड जे तुम्ही कुठलं वापरत असाल ते लिक्विड टाकायचं आहे आणि हे जे हातचं आहे ते असं लावून घ्यायचं आणि असं इथून प्रेस केलं ना तर इथं दिसतं तुम्हाला, इथून लिक्विड येतं आणि छान असे शूज क्लीन होतात. मुलांना आता सवय आपण लावल्या तर मुलं शिकतात. तर तो त्याचा शूज धुवत होता, पण त्याला आतमध्ये असं शूजच्या आतमध्ये जरासा हात वगैरे घालायला वगैरे त्रास होत होता, म्हणून हा ब्रश एक घेतलेला आहे शू क्लीन करायचा. आणि नेक्स्ट हे प्लाझो एक घेतलेली आहे. तर ग्रीन कलरची प्लाझो आणि ह्याच्यात सुद्धा मी व्हाईट कलरची प्लाझो ऑर्डर केली, पण मला ना ग्रीन कलरची रिसीव झालेली आहे. पण कापड बघताल तर एकदम छान आहे, स्ट्रेचेबल आहे. तर छान म्हणजे रिजनेबल पण आहे आणि कापड पण व्यवस्थित आलेलं आहे, इलास्टिक आणि मेन म्हणजे फिटिंग व्यवस्थित आलेली आहे. तर अशा प्रकारे काही वस्तू मी घेतलेल्या तुमच्यावर शेअर केलेल्या आहेत. मिशोवर सध्याला सेल चालू आहे. तुम्ही पण जा, खरेदी करा. आणि अगदी मला फक्त वाटते माझं ना कुर्ती आहे ती 300च्या पुढं आहे. बाकीच्या सगळ्या 100च्या आतल्या वस्तू आहेत. तर सगळ्या वस्तू, सगळी शॉपिंग मी तुमच्याबरोबर शेअर केलेली आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. आजचा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. त्याचबरोबर बेल आयकॉन प्रेस करायला विसरत जाऊ नका, म्हणजे तुम्हाला माझ्या सगळ्या व्हिडिओची नोटिफिकेशन येतील. त्यावर तुम्ही तुमची काळजी घ्या. पुन्हा एकदा भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.